नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 11 एप्रिल 2026 आहे. महात्मा फुलेंची आज जयंती आहे आणि ह्याच दिवशी आपली बाग बघायला ज्याला आपण म्हणू कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या संस्थेची रयत संस्थेची स्थापना केली आणि त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये माढ्याचे प्राध्यापक काळेल सर आहेत. आष्टीचे शेवाळे बंधू आलेत आपली बाग बघायला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्यांना भेटायला आलेत आणि त्यांच्याच नावानं अरण्य तीर्थक्षेत्रामध्ये ही आपली 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे, ज्याच्यामध्ये 18 व्हरायटी आपण आंब्याच्या लावलेल्या आहेत आणि त्यात 2 व्हरायटी आपण विकसित केले ज्याचे पेटंट मिळालेले आहेत. ही बाग तसं म्हणलं तर सेंद्रिय अधिक ज्याला म्हणू आपण ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम करणारा आपण एक शेतकरी आहे. विषमुक्त शेतीचा हा प्रयोग आहे आणि या ठिकाणी मधमाशीसाठी काम केलेलं आहे आणि ही बाग बघायला ही मंडळी आज आपल्याकडं आलेली आहेत. जवळजवळ 2-2.5 तास आम्ही आपल्या बागेतनं फिरतो आहे. आमची बाग सगळ्यांनी बघितलेली आहे. सर, काय सांगाल आपण ही बाग बघितल्यावर? काय वाटतं आपल्याला? बोला. नमस्कार. योगायोगानं आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती या निमित्तानं ही भेट घडून आणली असं मी म्हणेन समाज सुधारकांनी. आणि अतिशय छान असं प्रगतशील शेतकरी कसा असावा किंवा दुष्काळामध्ये काम शेतकऱ्यानं कसं करावं याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे गाडगे साहेबांची शेती होय. आणि माझी आणि गाडगे साहेबांची ओळख हे शरद किंग या आंब्याच्या जातीचा आंबा विकसित केलेला आहे या दृष्टिकोनातून झालेली आहे. त्यातूनच संभाषण झाल्यानंतर माझंही शरद पवार साहेबांच्या कार्यावरील PhDचं पुस्तक गाडगे साहेबांना भेट देण्याच्या उद्देशानं मी आलेलो होतो. त्यातून ही त्यांची प्रगती मला पाहता आली आणि अतिशय छान आंब्याजी असेल, पेरू असेल, इतर सर्वच प्रकारचे 12 ते 14 व्हरायटीची झाडं बघता आली. आणि यातून असं सांगता येईल की शेतकरी कष्टकरी आहे, परंतु पाण्याविना त्यांना उपक्रम विशेष राबवता येत नाहीत. जे शेततळ आहे ते आम्ही पाहिलं, अतिशय खडखडीत असं शेततळ आहे. त्यामध्ये पाणी सोडण्याची इच्छा असूनही पाणी नसल्यामुळे सोडता येत नाही आणि बागा अजून फुलवायच्या आहेत त्यांना, परंतु फुलवता येत नाहीत. तर महाराष्ट्र शासनानं असेल किंवा केंद्र सरकारनं असेल, लोकप्रतिनिधींनी असेल, वारंवार अशा शेतकऱ्यांशी भेटून हितगुज साधून चर्चा करून त्यावरती उपाय काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करावा असं मला वाटतं. धन्यवाद. सर, आपलं थोडं आमच्या शेतकऱ्यांना आपली ओळख थोडीशी सांगा. आपण कुठल्या कॉलेजला आहात आणि आपण कुठल्या विषयामध्ये आपलं काम? प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय काळेल, मुक्काम पोस्ट खिलारवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. दुष्काळी भागातीलच मी विद्यार्थी म्हणा, शिक्षक आहे. शेतकऱ्याचा मुलगा. पाटील महाविद्यालयातून मी शिकलेला आहे आणि सध्या माडा या महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्य करत आहे. व्हेरी गुड. माझी 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या PhD झालेल्या प्रबंधाचं पुस्तक रूपात लोकांसाठी अर्पण केलेलं आहे. तसंच MPhilचं सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब यांच्या कार्यावरील पुस्तक सुद्धा मी प्रकाशित केलेलं आहे. यातूनच माझी ओळख दिसून येते. दिसते. धन्यवाद सर. शेवाळे साहेब, आपण आपली ओळख, आपलं काम थोडं सांगा आणि मग बागेबद्दल थोडं बोला. मी उमेश बबन शेवाळे, राहणार आष्टी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी एक विमा प्रतिनिधी आहे, LICचं काम करतो. पण मला झाडाची आवड आहे, बागांची वगैरे आवड आहे. बागा वगैरे पाहत असतो सारखंच. त्यांचं उदाहरण घ्यायचं म्हणजे 8,000 झाड आहे ती
11,000. 11,000 झाड आहेत नवीन लावलेली. हो 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 एवढी मोठी क्रांती म्हणजे शेतकऱ्यांना कसं वागलं पाहिजे हो. आणि कसं केलं पाहिजे. दुष्काळावर मात करायचं म्हणलं सुद्धा हम्म. हे करू शकतात असे हो. नाही. दुर्मिळ दुर्मिळ उदाहरण. बरोबर. सर, एकीकडचा शेतकरी महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, आत्महत्या करतोय. दुसरीकडं तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चाललाय. काय सांगाल त्यांना? सांगा. शेतकऱ्यांना खरंच कष्ट केलं पाहिजे, परंतु दुष्काळाला किंवा कुठल्याही संकटाला सामोरं जायची तयारी पाहिजे. हो. हे ज्वलंत उदाहरण गाडगे साहेबांकडं जर बघितलं तर आम्हाला त्यातून दिसून येतं. बरोबर. आणि नवनवीन उपक्रम राबवणं बरोबर. किंवा आनंदानं शेती करणं हो. हे एक त्यांच्याकडं कौशल्य आहे असं मला दिसून आलं. धन्यवाद सर, आपण आलात, आमची बाग बघितली. आत्ता साधारणपणे एप्रिल अखेरपर्यंत आपला हा आंबा मार्केटमध्ये येईल किंवा हार्वेस्टिंगला त्या स्टेजला येईल. आजच आम्ही आपल्याला आमंत्रण देतो की त्याही वेळेला आमच्या आंब्यातल्या सगळ्या बागातल्या आंब्याची चव चाखायला पण या. ही कळकळीची विनंती, आग्रहाचं आमंत्रण. पुन्हा एकदा आपला आभार. नक्की. धन्यवाद सर. धन्यवाद.